नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्सनिक मारीसह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स नेरलेक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मला सांगा, तुम्हाला एखादी अशी मॅच आठवते की ज्या सामन्यामध्ये धावांचा पाठला करताना आपल्या संघाची अवस्था 8-140 झाली आणि अजून 50-60 धावा हवे जिंकायला आणि वाटतं गेली हातात मॅच गेली, काय करणार आहे, पण अचानक शेवटचा खेळाडू असा चिवटपणे खेळतो की आपण मॅच जिंकतो आणि मग पुढे पुढे असं होतं की आपली सगळी भिस्त त्या खेळाडूवर पडते आणि तो खेळाडू सुद्धा आपला विश्वास सार्थ ठरवतो. असंच काहीसं आजच्या आपल्या पाहुणीच्या बाबतीत झालंय. ती पाहुणी कोण आहे ते सांगतो, पण तिच्याविषयी जरा आधी सांगतो. तिचा वाढदिवस आहे ना, त्याची तारीख आहे 2 तारखेच्या माणसाची गंमत अशी असते की अशा माणसानं गृहीत धरणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा. कारण यांना बरोबर माहिती असतं की कोणाला किती जवळ करायचं, कोणाला किती लांब ठेवायचं. तशीच आजची पाहुणी, तिने योग्य वेळी योग्य संधींना असं काही जवळ केलं की खऱ्या अर्थाने त्या संधीचं सोनं झालंय. म्हणजे बघा ना, नाटक सिनेमा याच्यामध्ये स्त्रियांवरती विनोद झालेले आपण पाहिले ऐकले, पण विनोदी भूमिकेत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या कमी स्त्रिया आहेत. आपल्या चला हवा येऊ द्या या विनोदाच्या महामंचावरती वयाने अनुभवाने इतरांपेक्षा कमी असलेल्या या मुलीने स्वतःचा असा काही ठसा उमटवलाय की तिचं नाव आता फार सन्मानाने विनोदी भूमिका करणाऱ्या कलाकारांमध्ये घेतलं जातं. आता एवढं सांगितल्यावर तिचं नाव तुम्हाला कळलं असेलच. श्रेया 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 महागड्या वस्तूंची करते खरेदी, आईच्या हातच्या चवीची दर्दी. बुगड्यांची श्रेया बुगड्यांची श्रेया, तुझी कॉमेडी बहारदार रे पण नट्टा पट्टा भार रे. तुझी कॉमेडी बहारदार रे पण नट्टा पट्टा भार रे. काय माहिती का, आता या गाण्यामध्ये तुझ्या गुणांचं वर्णन झालं का तुझ्या दोषांचं वर्णन झालं माहित नाही, पण ह्याला आम्ही सन्मान गीत असं म्हणतो. कळलं का? ठीक आहे, मग आय विल टेक दॅट एज अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू. बरं मला सांग की अभिनय करायचं असं ठरवलंस ते शिक्षण कच्चं होतं म्हणून का शिक्षण चांगलं होतं तरी अभिनय करायचं असं ठरवलं होतंस? नाही, शिक्षण चांगलं होतं. वा. एक विषय फक्त फारच कच्चा होता, तो म्हणजे गणित. बाकी सगळं व्यवस्थित होतं. मग आता पक्क झालंय का? कारण बाकी सगळं गणित जमलंय तुला गेले काही. आता वेगळ्या बाबतीत पक्क झालंय, पण गणिताच्या बाबतीत मी अजूनही कच्ची. सोडू दे, गणिताचा विषय सोडून देऊ. कारण मग गणित पक्क होतं असं धरून जर मुलाखत घ्यायची झाली किंवा बोलवायचं झालं तर फार थोड्याच लोकांना बोलवायला लागेल. राईट. सुरुवात केलीस तेव्हापासून तू फार उत्तम विनोदी अभिनेत्री होतीस. नाही नाही का तू व्यक्तिमत्वच तुझं विनोदी असेल नाही का, तू खट्याळ बेटाळ असेल? नाही, खट्याळ मी कधीच नव्हते. म्हणजे मला माझ्या बाबतीत कोणाच्या बेसिकली फार कंप्लेंट्स नाहीच आहेत, म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे तू गंभीर प्रवृत्तीची होतीस? खूपच. कारण का मला नंतर मी टेलिव्हिजनवरती काम करायला लागल्यावरती विलनची बायको, कोणाची तरी गांजलेली बहीण. कुठलं विलनला लग्न करायला वेळ असेल असं स्क्रिप्ट कोणी लिहिलं होतं? नाही होते. झी मराठीवरती तू तिथे मी नावाची खूप गाजलेली मालिका होती आणि त्याच्यामध्ये मिलिंद शिंदे एकदम हार्ड कोर विलन होते त्या सिरियलमध्ये आणि त्यांची मी बायको होती. म्हणजे वैयक्तिक आयुष्यात तू गंभीर होतीस? ऍब्सोल्युटली. बेस्ट स्टुडंट, मॉनिटर, बेस्ट गर्ल अशी शाळेतली आणि सगळं व्यवस्थित छान. माझ्या आई वडिलांना पण. शेवटचं विचारतो, तू अत्यंत गंभीर स्वभावाची मुलगी होती? अत्यंत गंभीरच होती. नाही, आमच्याकडे पुरावे आहेत ते जरा वेगळे आहेत. अरे बापरे. श्रेया आता असं म्हणाली की ते अत्यंत गंभीर आहे स्वभावानी. हे जर कोणाला खोटं आहे असं सांगायचं असेल तर त्यांनी या इथे ताबडतोब यावं. श्रेया ही माझी मोठी मावशी आहे, जिला मी मावशी म्हणत नाही, जिला मी माच म्हणते लहानपणापासून. आज तिचा हा पहिला टेलिव्हिजनवर. दिस इज सच अ सरप्राईज. तिने माझ्या आईचं बाळणपण हिने केलंय. ही पुण्यात होती म्हणून माझा जन्म पुण्याचा आहे. एक मिनिट तू ना ते इकडे तिकडे फिरू नको. नाही, कारण मला माहिती आता काय. कोणाला असं वाटतंय की ही पहिल्यापासून गंभीर नव्हती, ते कसं ते सांगायचं? श्रेयाला मी लहानपणापासून म्हणजे पाळण्यातूनच बघितलेलं पहिल्यांदा.
पण तेव्हा मी म्हणू शकले नसते की तिचे पाय पाळण्यात दिसत आहेत. पण अगदी लहानपणापासून मला अगदी त्याचा प्रत्यय येत गेला. अगदी म्हणजे ती गंभीर अशी नव्हती, पण इतक्या तिचं निरीक्षण शक्ती म्हणा किंवा ॲक्टिंगचं एक स्किल अगदी छोट्या असल्यापासून होतं. ट्रेनमधनं जी मुलं गाणं म्हणतात, हम तो चले पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर आपण सांगा, ऐकावं ऐकू कसं ते. तुम तो ट्यारे परदेसी साथ क्या निभाओगे, तुम तो ट्यारे परदेसी साथ क्या निभाओगे, तुम तो ट्यारे परदेसी साथ क्या निभाओगे. सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे. बरं, तू ना उत्तम विनोदी काम करतेस हे मी सांगायला नको, परंतु आतून तुला असं जे वाटत असतं की तू चांगली गायिका आहेस, हे खरं आहे का? अजिबात असं काही नाही. मला नाही, म्हणजे काय आहे की तू नाही म्हटलंस की मी लगेच पुरावा सादर करणार. पण मी नाही, मला असं वाटत की चांगली गायिका आहे वगैरे. कसं वाटेल मला असं? माझा आवाज बघा कसा आहे. काय कोण म्हणतं असं मला? एक मिनिट, आपल्याकडे पुरावा आहे, ऐकू. हाय श्रेया. माय गॉड, मला इथे बघून तुला आश्चर्य कमी आणि भीती जास्त वाटली असेल खरं तर. संजय सर नमस्कार. नमस्कार. बरं सर, मला सांगायचंय की श्रेयाचं असं म्हणणं आहे की ती खूप उत्तम गाते. म्हणजे ती जर ऍक्ट्रेस झाली नसती तर ती एक खूप मोठी सिंगर झाली असती. हा तिचा स्वतःचा एक गैरसमज आहे, जो गैरसमज ती आमच्यावरती लादते. तर मला असं म्हणायचं आहे सगळ्या महाराष्ट्रासमोर की श्रेया, प्लीज तू तुझ्या गुरूंचं म्हणजे भारत गणेश पुरे सरांचं ते सूर निरागस हो हे जे गाणं आहे ते प्लीज तू गावस. आणि जर तुला ते गाणं इथे गाता आलं नाही तर तू प्लीज कानाला खडा लाव की यापुढे तू गाणं गाऊन आमचा छळ करणार नाहीस. मी तुला खूप मारेन. काय अरे, तुम्ही खरोखर असं नका करू यार प्लीज. ठीक आहे, आता विषय निघालाच आहे. मी लावते कानाला खडा यार, मी गाणार नाही. तर आपण गुरूंचं दर्शन घेऊया, त्यांचे 4 अनुभवाचे उपदेशाचे बोल ऐकूयात. नमस्कार. नाही नका. काय गाते राजू पोरगी माझी. म्हणजे मला इतकं खुशी होऊन राहिली की आज माझी पोरगी पहिल्यांदा तुमच्यासमोर परफॉर्म करणार आहे, गाणं म्हणणार आहे. नाही. बस बाळा, गा बेटा गा, बिंदास गा, मंत्रमुग्ध करून टाक. म्हणजे तुला माहितीच आहे की मी तुझ्यावर किती मेहनत घेतली. म्हणजे आकार उकार उकुर वाकार आपला आहे, वाकार आपला नाही, आकार आहे, सगळ्या गोष्टींचं एक म्हणजे असं तंतोतंत तुझ्याकडनं मी ते करून घेतलंय. जे सूर मी तुला दिले ते सूर घेऊन तू आता पुढे जा आणि तेच म्हण, सूर्य निरागस माझं बरं चाललंय रे, नका करू. स्वरांचे लोट वाहू देत, जलमय होऊ दे सगळी सृष्टी. मी या दोघांना बघून घे. तुम्ही मला भेटा दोघ जण, माझ्यावरती तुम्ही आज ही पाळी आणली. तू गात राहा, तुम्हाला जे वाजवायचं ते स्वतंत्र वाजवत राहा, एकत्र संपवा फक्त बस. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. कुठच्या कुठे चालले रे, सूर नको. पण एक सांगू, मी या बाजूला बसलोय इथे, त्यामुळे माझा उजवा कान तृप्त झालाय, अजून डावा कान बाकी आहे. तर 1-2 ओळी बस, मला आयुष्यभर हा ठेवा, मी जपून ठेवेन. मी कुणालाही सांगणार नाही की तुम्ही तुमच्या कानात दडे नाही बसलेत का माझे गाणे ऐकून? सूर निरागस वगैरे मी नाही गाणार आहे प्लीज. मी एक वेगळंच गाणं गाते. लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. बास करा बास. अरे छान गायलीस तू.
पण म्हणजे हे मला एक की आधी तू सगळं ते सूरनिरागस सगळं अगदी बेसूर म्हणून दाखवलंस, जेव्हा वेळ आली तेव्हा हे केलंस. म्हणजे ही जी तुझी टिंगल टिंगल करायची स्वभाव आहे ही स्वतःची टिंगल करू शकतेस तू. हे एका अर्थाने खूप चांगलं आहे. स्वतःची टिंगल करायला खूप मोठं काळजी लागतं, खूप थोड्या लोकांना जमतं. मुंबईच्या भाषेत म्हणायचं तर 9-17 गेली आणि 3-24 आली अशी होती जवळजवळ कॉलेजला वगैरे. हा म्हणजे आता कॉलेजमध्ये नाटकाच्या वगैरे तालमी असायच्या तेव्हा माहिती असायचं की कॉलेजमध्ये आहे आणि घरच्यांना माहिती असायचं. हो ऑलवेज. नको काय होतंय तू असं, मला खूप भीती वाटते असं. नको हे कोणाला जर खोटं वाटत असेल तर त्यांनी इथे येऊन ताबडतोब सांगावं. मनी मम्मा. हिला तुम्ही बोलवून म्हणजे आता काय सगळं जे आहे नाही ते आता तुम्हाला काय आता ही म्हणाली तुमची मुलगी जी शांत गंभीर स्वभावाने अगदी अशी मनमिळावू आणि अशी म्हणजे लोकांना वाटतं की गरीब गाय जशी काही, तर ती असं म्हणाली की ती सर्व गोष्टी सांगून जाते आणि इथून पुढे जाणार आहे. हे खरं आहे का खोटं आहे? एकदा असं घडलं, जो असा किस्सा घडला की त्यानंतर तिने एकदा कानाला खडा लावला, तो आस्ता गायब. आता मला लक्षात आलं ही काय सांगणार. तिथे चंदीगडहून काहीतरी मित्रमैत्रिणी आले होते, त्यांच्याबरोबर मी एक बाहेर जाणार आहे. ठीक आहे बाबा, किती वाजता परत येशील? जेवणार आम्ही, डिनर करणार आणि आम्ही परत येणार, असं तिचं होतं. आम्ही वाट बघतोय, 9-9:30 झाले, आली नाही वगैरे. मग थोड्याने 11 वाजले, चला म्हटलं आपण फोन करूया. 11 वाजून गेले, 11:30 वाजून गेले. त्याच्यानंतर तिचा फोन लागतच नव्हता, आम्हाला कंटिन्युअस फोन लागत. बरं, त्या मित्रमैत्रिणींचा फोन पण माझ्याकडे नव्हता की त्यामुळे त्यांना पण कॉन्टॅक्ट करायचा काही प्रश्न नव्हता. तुम्हाला अगदी खोटं वाटेल की ती रात्र म्हणजे आपण म्हणतो ना की वैऱ्याची, अशा पद्धतीने ती मी रात्र काढली. पूर्ण रात्र मी आणि माझी मोठी मुलगी आम्ही दोघीजणी अक्षरशः बसून, आणि मग पहाटे 4:45च्या सुमारास गाडीचा हॉर्न वाजला आणि ते सगळे कोणाची तरी गाडी येऊन थांबली. मी पटकन धावत जाऊन बाहेर बघायला गेले तर ते मित्र सगळे, बायका पण होत्या, नुसतं मित्र? हो, बायका पण सांग नाही, बायका पण होत्या, मित्रमैत्रिणी, ते सगळे ग्रुप होता तो, ते सगळे गेलेले. आणि त्यांना पक्का हिनी सांगितलं होतं की आता मला घरी जाऊन जे मला पडणार आहे त्यामुळे मी एकटी जाणार नाही, तुम्ही माझ्याबरोबर चला. तर मी त्यांना काही दाखवलं नाही, मी त्यांना हसतमुखाने पोहे वगैरे सकाळी मला असं वाटलं की त्यांना जसं ती दाखवत नाही तसं मलाही कदाचित ते गेल्यानंतर सुटले असं मला वाटलं होतं. पण ते पोहे वगैरे खाऊन गेले आणि नंतर माझी म्हणजे फुल तासमपट्टी, म्हणजे एवढी दोघींनीही, मोठ्या बहिणीनी आणि हिनी, की त्याच्यानंतर मी एवढा मोठा कानाला खडा लावते की तिला सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आणि ते मी अजूनही, लग्नाची 4 वर्ष झाली आहेत तरी मी ते फॉलो करते. ती आणि तिची बहीण दोघे आणि त्यांचे उपद्व्याप, त्याच्यामुळे तुम्हाला भिंत असते ती नीट करून घेणं, त्याचा खर्च लहानपणी झालेला वगैरे, ते काय, तो काय किस्सा काय आहे तुम्ही? म्हणजे तिला असं, जी खेळणारी मुलं असायची ना लहानपणी, तिला वाटायचं की ही काय आपला वेळच वाया घालवत आहेत, म्हणजे असं धांगडधिंगा करतायत, मस्ती करतायत, हे काय चाललंय या मुलांचं. असं नॉर्मल मुलांसारखं नाही खेळली ती कधी, लहान तीही नाही आणि मोठीही नाही. त्या कायम ऑलवेज टीचर बनायच्या. त्यांचं एक शाळेतनं आल्यावर काय बनायचं, एक माझी पर्स घेणार, अडकवणार, एक ओढणी घेणार आणि टीचर बनणार. हातात पट्टी घ्यायची आणि मग त्या पट्टीसाठी काय, मग मी तिला सांगितलं की तू स्टोअर रूममध्ये जा, कारण तिने त्यांच्या बेडरूमची भिंत तिने फोडून काढली होती, जी मला नंतर नीट करावी लागली. म्हटलं हे नको, त्यापेक्षा तू स्टोअर रूमची भिंत आहे ना ती फोडायची. म्हटलं अगं, तू ज्या पद्धतीने ती भिंत फोडतेस अशी कुठली मुलं आई वडील तुमच्या शाळेत पाठवते? पण तुला माहिती आहे किती लागलं असेल त्या भिंतींना? म्हणजे तुझ्या हातावरती जे आहे ना ते करताना जेवढं लागतं ना त्याच्या खूप जास्त. काय आहे ते? हा माझा भाचा आहे आणि त्याचं नाव आहे आराध्य. मग ते लक्षात नाही म्हणून गोंधळून घेतलंय का? लक्षात नाही ना? नाही, तो कधीच न विसरण्यासारखा आहे. आणि सगळेजण मला विचारतात की नवऱ्याचं नाव लोक गोंधळून घेतात किंवा स्वतःच्या मुलाचं गोंधळून घेतात, तू भाच्याचं नाव का गोंधळून घेतलंयस? म्हणजे वाय सो मच पेन फॉर अ नेफ्यू? तर मी त्याला सांगते की ही इज वर्थ एव्हरी पेन. म्हणजे तो फक्त त्याचा जन्म माझ्या पोटातनं झाला नाहीये एवढंच, बाकी ही इज लाईक माय सन. माझी मोठी बहीण आणि म्हणजे ती दिल्लीला असते, ती तिथे लग्न होऊन सेटल झाली आहे, त्याच्यामुळे माझं त्याचं भेटणं खूप वरचेवर होत नाही. आराध्य मग अशी हाक मारलं तर येईल तो? म्हणजे मारतात आराध्य
थँक्यू सो मच फॉर दिस. तू इकडे ये बरं. तू आजोबांना सांग आपल्याला लँग्वेजेस कुठल्या कुठल्या येतात. मला 4 लँग्वेजेस येतात. मराठी, हिंदी, इंग्लिश, बेंगॉली. अरे वा, मराठी येते आणि तू येते म्हणून सांगतोस, चांगली गोष्ट आहे. बंगालीमध्ये आय लव्ह माय मावशी किंवा aunt. माऊ 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 काय कसं म्हणतात बंगालीत? मला माऊला काय म्हणतात ते माहित नाही. माऊला बेंगॉलीत काय म्हणतात? माऊच म्हणायचं. डोंट ट्रान्सलेट. आम्ही माऊ के भालोबाशी. आमिर आमिर आम्ही माऊ के भालवाशी. हा. मग काय, मलाही 2 लहान बहिणी आहेत, त्यामुळे मी लहानपणापासून त्यांच्यामध्ये कशावरही एकमत होऊ शकतं 2 बहिणींमध्ये आणि कशावरही वाद होऊ शकतो. बरोबर. लहानपणापासून आम्ही पण भांडायचोच, लाईक युजल जशा बहिणी भांडतात तशा. पण आमच्या भांडणाचे मुद्दे फार वेगळे असायचे नॉर्मली, आणि अजूनही फार वेगळ्या लेवलवरती आमची भांडणं असतात. नॉर्मली आमचे जेव्हा वाद व्हायचे तेव्हा तिला गप्प करण्यासाठी माझा फक्त हातच म्हणजे उचलला जायचा तिच्या. शी वॉज व्हेरी व्हायलेंट. तिसऱ्या वाक्याला म्हणजे आता इतकी वाक्य सलग ती पहिल्यांदाच बोललीये. म्हणजे तिसऱ्या वाक्याला ती इतकी शॉर्ट टेम्पर्ड आहे की आता आपण भांडतोय तर आपण आर्ग्यू करू 15 मिनिटं. ती 1 मिनिट मी तुला सांग, तू माझ्या हात कर सटाक. म्हणजे आपलं असं व्हायचं की, आणि आपण इतके बेसावत असं, आणि मेजर मारायची ती. असं नाही की लहान आहे वगैरे. आय एम 6 years यंगर टू हर, तरी तिचं एक हात तिचा सुटलेलाच असायचा. तर मम्मा नेहमी सांगायची, अगं तू तोंडाने बोल ना, तू मारतेस काय तिला? आणि हे तू आता कन्फेस कर की हे लहानपणीचं नाहीये, तू अजूनही मला मारते. कारण नाव वी आर मॅरिड, शी इज मॅरिड विथ अ बेबी, आणि तरी ती मला मारते. कारण तिच्याशी मला वाद नाही करता येत तिच्याशी. आता काय झालंय, ती इतकी मोठी आणि आता पॉप्युलर झाल्यामुळे आणि ती सेलिब्रिटी झाल्यामुळे मला तिच्यावरती हात उचलताना ऍटलीस्ट एकदा विचार करावा लागतो. म्हणजे घरातल्या घरात काय विचार करायचा, म्हणून ते हात सोडून मारते मला. म्हणून मी आता जरा कमी केलंय. पण मी आता कानाला असा खडा लावलाय की हिच्या बरोबर वाद घालण्यात काही पॉईंट नाहीये. म्हणून मी आता तिला वाद घालण्यात काही पॉईंट नाही, हिला सरळ मारा असं तिने कानाला खडा. बट मी तिची 1 नंबर सगळ्यात मोठी फॅन आहे खरोखर. म्हणजे एक तिचंच, म्हणजे ती मला खरोखर माझी बहीण म्हणून नाही, पण मला ती, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर व्हॉट शी इज. फॅन कडून, चाहत्याकडून अत्यंत नियमाने मार खाणारा कलावंत माझ्या. लग्न कधी झालं तुझं? माझं 27 डिसेंबर 2014. 4 वर्ष झाली. 365 गुणिले 4 मे सुमारे 1400-1500 दिवस झाले. त्याच्या साधारण 1/3 दिवसांमध्ये तू तुझ्या नवऱ्याबरोबर, ज्याला आपण काय म्हणतो, भांडण नाही म्हणत, पण एक चकमक म्हणजे सारखी नाही होत, पण कधीतरी, नॉट ऑलवेज. त्याच्या बाजूनी चकमक सुरू होते का तुझ्या बाजूने सुरू होते माहित नाही का? 50-50. हा, म्हणजे तसं, म्हणजे कसं आहे, टाळी एका हाताने नाही वाजत ना, तसं आहे ते. बरं, आता टाळी कशी वाजते आणि कुठल्या हाताने वाजते ते आपण बघूया. आमच्यात मॅक्सिमम भांडण होतात आणि त्याचं कारण आहे घराची स्वच्छता. म्हणजे मी घर अस्तव्यस्त ठेवतो असं नाही, पण श्रेयाला OCD आहे. तिला एकही वस्तू घरातली इकडच्या तिकडे झालेली चालत नाही. सो तिला असं वाटतं की मीच घरात सगळा पसारा करत असतो, आणि त्यामुळे आमची भांडणं होत असतात सातत्याने. आणि तुम्हाला दुसरं एक सांगायचं आहे की आमच्या घरात बकेट्स पण नाही आहेत, म्हणजे बाथरूम्समध्ये बकेट्स नाही आहेत. कारण की तिचं असं म्हणणं आहे की बाथरूममध्ये पण झोपता यावं, इतकं बाथरूम छान दिसलं पाहिजे, नीटनेटकं दिसलं पाहिजे. तर माझी आंघोळ झाल्या मला ऑर्डर असते की कपडे जाऊन वॉशिंग मशीनमध्ये जाऊन टाकायचे. कधी कधी हिची OCD नेक्स्ट लेवलला जाते. हिला सोफ्यावरती जे कुशन्स असतात ते एका पर्टिक्युलर अँगल्सला लागतात. तर कधी ती 2 वाजता शूटिंग करून येते, 3 वाजता शूटिंग करून येते, तर ते त्या अँगल्सला नसतील, तर ती ते पहिले त्याच्या पर्टिक्युलर अँगलला सेट करते आणि मग ती बेडरूममध्ये येऊन आवरून झोपते. तर माझा कानाला खडा आहे की ती जर का कुठून बाहेरून शूट करून येत असेल तर कॉन्शियसली मी घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. मला ह्याला सांगायचं आहे की तू करू नकोस, पण केलेलं आहे ते तू बिघडवू नकोस. पण समजा आलं थोडं बिघडलं तर काय होतं?
ठीक आहे, म्हणजे कधीतरी जे तो बिघडवतोच इनव्हेरिएबली. म्हणजे आता तो एवढं सगळं कानाला खडक माझ्याबद्दल सांगतोय, पण तो हे उद्या आणि आज रात्री पण तो हे करणारच आहे. मला श्रेया एका बाबतीतही तुझं फार कौतुक वाटतंय की खूप लहान होतीस तुम्ही तेव्हा. भारतापुढची जी समस्या आहे अन्नधान्य आणि त्याची टंचाई, याबद्दल तुला जे काही वाटत होतं त्या वयात, म्हणजे काय तू हे भारतापुढची अन्न समस्या समूळ नष्ट करण्यासाठी त्या काळामध्ये काही प्रयत्न केले? नाही रे, काही काय खोटं बोललीस तर माझ्याकडे पुरावा आहे. हाय, ही माझी दुसरी मावशी आहे. तर मग कशी काय तिने सोडवली अन्नधान्याची समस्या? लहानपणापासून तिचा खाण्याचा प्रॉब्लेम होता, आहे म्हणजे अजूनही. तर तिला मी शाळेत ना आले तर तिला मी पोळी आणि शिकरण खायला दिली ना, तर तिने एक पोळी खाल्ली आणि मी दुसरी पोळी तिला द्यायला गेली. तर मला म्हणायला लागली, तुला मला खाऊन मला मारायचं आहे का? तर म्हणून मी म्हटलं, तेव्हापासून मग मी कानाला खडा लावला की तिला खाण्याच्या बाबतीत फोर्स नाही करायचा. तेव्हा जर तुला खाण्याचा एवढा कंटाळा होता तर आज आपल्या भाषेत जो शब्द आहे, आज अभिनय करताना तू काय एवढी खाते सगळ्यांना? हाय संजय दादा, कसा आहेस तू? आय एम सो हॅपी की मी आज इथे आले आणि मला हा कार्यक्रम म्हणजे पहिला एपिसोड आहे हा, आणि नवीन शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये मला बोलवलंय. मला इतका आनंद होतोय. थँक्यू संजय दादा फॉर कॉलिंग मी, आणि थँक्यू झी मराठी, तुम्ही मला इथे तुमच्या या नवीन शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये बोलवलं. आय एम सो ग्लॅड. आणि मला कॉफी मिळेल का? श्रीदेवीचं तर म्हणजे मला खरं तर खूप मी फॉर्च्युनेट समजते स्वतःला की माझ्या ह्या आयुष्यात, सिन्स आय एम एन ॲक्ट्रेस, आणि त्यांच्यासारख्या त्याच, आणि मला संधी मिळाली त्यांना भेटण्याचीच नव्हे तर त्यांच्या समोर त्यांची ॲक्टिंग करण्याची. आम्हाला पाहिजे. सच कहूँ तो आज मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मैं काना ना खड़ा में आई हूँ. इतने सारे बड़े बड़े सेलिब्रिटीज यू नो दे कम हियर एंड टॉक अबाउट द खड़ा इन देयर लाइफ, और मुझे आज यहाँ आपने खड़ा किया, बहुत बहुत अच्छा लगा सच में. मैं जी मराठी को थैंक यू एवरीबडी, SL विजन को, संजय जी आपको, और बहुत आपको कंग्रेचुलेशंस करना चाहती हूँ इस शो के लिए. बहुत ही नॉवेल कॉन्सेप्ट आपने मराठी में लाया, इसीलिए. हे जे सगळं आता तू इतकं बोलू शकतेस, हे करू शकते, त्याचं कारण मला आता कळलं. तू लहानपणी ते जे काय बालनाट्याचं प्रशिक्षण घेऊन तू काय स्वतःला जे काय बनवलंयस ना, तर ह्या बाबतीत तुझ्या त्या टीचर आहेत ना, मीना नाईक, त्यांनाच विचारलं पाहिजे की कशी होती आणि तुम्ही काय असं केलं की त्यामुळे ती अशी धडाडीची झाली. काय नावाने हाक मारतेस त्यांना? मीना मावशी. हाक मार. आली आहे मीना मावशी. हाक मार तू. मीना मावशी. असं काय तुम्ही तिला बाळकोड दिलं की त्याच्यातनं आज ते असं झालं? काय बघितल्यानंतर काय वाटलं? आत्ताच हिने सांगितलं की तिच्या आईने तिच्यावर संस्कार केले की घरी कसं व्यवस्थित असावं वगैरे. तसं रंगभूमीवरचे काही संस्कार मी तिच्यावर केले असं मी म्हणते. सगळ्यांनीच म्हटलं त्याप्रमाणे ती अत्यंत समजूतदार, मॅच्युअर, तिच्या वयाच्या मानाने खूपच मॅच्युअर, आणि जे काय सांगू ते व्यवस्थित फॉलो करणारी. पण तेव्हा ती प्रामुख्याने गंभीर भूमिकाच करायची, कारण तुमची नाटकं नाही असं नाही. पहिलं नाटक आमचं माकडा हो, त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये ती असायची. त्याच्यानंतर आम्ही केलं होतं चमत्कार झालाच पाहिजे, त्याच्यामध्ये ती मुख्य भूमिका करायची. त्यातली एक गंमत सांगते की तेव्हा ही काहीतरी 11 वर्षाची वगैरे असेल, आणि तिच्याबरोबर काम करणारा एक मुलगा होता, त्याला खडू पाहिजे असं प्रियदर्शन, आणि त्याला खडू स्टेजवर आणायचा आणि तो नेमका खडू त्याचा हरवायचा, म्हणजे सापडायचंच नाही एंट्रीच्या अगोदर, आणि सगळे शोधताय त्याचा खडू कुठे गेला. पण श्रेया बरोबर शोधून एक खडूचा तुकडा त्याच्या हातात आणून ठेवायचे. अशी ती
काय म्हणायचं त्याला, व्यवस्थिशीर. हा, व्यवस्थिशीर आणि उपयोगी पडणारी आणि लक्ष देऊन सगळं करणारी अशी होती. म्हणजे तू त्या मुलाच्या बाबतीत कानाला खडू लावला असेल ना की वा वा. तुझ्या एका व्यसनाबद्दल आम्हाला माहिती आहे म्हणून. नाही, मला कुठली, मी व्यसन करत नाही, मी ऍब्सोल्युटली क्लीन आहे आणि काहीच व्यसन वगैरे मला नाही. जरी मी किती व्यस्त असले आणि काही असले तरी मी वेगळे मार्ग काहीतरी शोधून काढीन, पण कुठले व्यसन वगैरे नाही आहेत मला. बद्रिके, श्रेया, हाय. काय रे हा सारखं. मला तुला विचारायचंय की सेटवरच्या फोटोग्राफर बरोबर तू काय असा जुगाड जमवलाय की बरोबर तुझे फोटो अत्यंत उत्तम येतात. म्हणजे तुझ्या नुसत्या नजरेच्या इशाऱ्यावर त्याला कसं कळतं की त्याला अमुक एका जागी उभं राहायचंय, तू तमुक एका जागेवरनं एंट्री घेणार आणि अशा एका मोमेंटलाच तुझा एखाद्या गेस्ट बरोबर, सेलिब्रिटी आर्टिस्ट बरोबर फोटो आला पाहिजे. हे काय तू जुगाड जमवलं. आणि बरं त्यानंतर तुझा फोटो, त्यातही तुला चॉईस असते, म्हणजे बाबा हा फोटो नाही बरा, हा ओके, हा ठीक आहे. म्हणजे ते जर फोटो तुला आवडले नाही तर तू आपल्या एडिटरला फोन करतेस आणि त्याच्याकडनं तसे फोटो मागवून घेतेस एडिट मधून. मला हे सगळं खूप आश्चर्यकारक आहे. प्लीज एक्सप्लेन कर की तुझे एकटीचे फोटो कसे काय उत्तम येतात. या व्यसनाबद्दल मी बोलत होतो. नाही म्हणू शकतोस तू याला व्यसन, कारण का मला फोटो काढणं आणि काढून घेणं आवडतं फ्रँकली. व्यसन वाईट, पण व्यसन वाईट. पण अजून एक आहे, निलेश साबळे आहेत ना, त्याचंही म्हणणं आहे या व्यसनाबद्दल. म्हणजे त्यांनी हात टेकले, तो म्हणाला आता व्यसनमुक्ती केंद्रातच तिला त्याला काय म्हणायचं ते ऐक. प्रत्येक नवीन ड्रेस घातल्यानंतर त्याचं एक फोटो सेशन झालंच पाहिजे असा एक तिचा हट्ट असतो. चांगली आवड आहे ही, काही कानाला खडा लावायची आवड नाही. पण त्या फोटो सेशन मधून कधी कधी गडबड होऊ शकते, कधी कधी त्रास तिलाच होऊ शकतो. असं परवा झालं, एक नवी करकरीत गाडी घेतली तिनं, त्यासाठी तिचं अभिनंदन. आणि सगळ्यांची अशी इच्छा होती की मग ती गाडी बघावी, पण श्रेयाची वेगळी इच्छा होती, नुसती गाडी नाही बघायची तर एक फोटोशूट झालं पाहिजे. आणि त्या फोटोशूटच्या वेळी सगळे तिकडे गेले आणि कोणीतरी गमतीत म्हणालं की तू त्या गाडीच्या बोनेटवर बस, गाडीचा फोटो फार सुंदर येईल, तुझा पण फोटो सुंदर येईल. आणि मग गाडी इतकी तापलेली होती उन्हामध्ये, एकतर 12-12:30ची वेळ, तरी सुद्धा चटके बसत असताना ती त्या बोनेटवर जाऊन बसली आणि त्यानंतर फोटोशूट झालं. फोटोशूट झाल्यानंतर आम्ही सगळे मात्र आमच्या मेकअप रूमकडे गेलो, पण श्रेया गाडीजवळच उभी होती परत. याचं कारण होतं नव्या कोऱ्या गाडीचं बोनेट चेपलं होतं. आणि त्यानंतर मग मला जेवढं माहिती आहे, तुषार देओल आणि टीम ते बोनेट सरळ करण्याच्या मागे लागली होती. त्यामुळे फोटोशूट होत असताना काही अपघात होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यासाठी कानाला खडा लावणं गरजेचं आहे. अरे बापरे. बघ म्हणजे काय होऊ शकतं व्यसनाचं पुढे, अतिरेक कसा होऊ शकतो. उद्या समजा एक 2021 साली तू मर्सिडीज घेणार, त्याची एक 30-35 लाख रुपये किंमत असणार. तो जर चेपला तर तुषार देवलला ती कंपनी असं करायला देणार नाही, तर त्याचा साधारण ते नीट करण्याचा खर्च काही लाखात जाईल. म्हणजे त्या नीट करण्यात एक दुसरी छोटी गाडी येईल. मग नंतर तुझ्या नवऱ्याचं तुझं भांडण होईल, तो तुला त्या छोट्या गाडीतनं जायला सांगेल. तुझ्या लोकप्रियता एक म्हणतो अरे एवढी मोठी कलाकार ते काही नाही, मग त्यामुळे तुला असं मन खाल्ल्यासारखं होईल. मग ते मन खाल्ल्यासारखं झालं की तू दुःखी होशील. दुःखी झाल्यानंतर तू लोकांची नीट वागणार नाही, मग लोक तुझ्याबद्दल वेगवेगळं असं एवढं होऊ शकतं. बा तुझी एक मैत्रीण आहे बरं का, खूप जवळची आहे, हा खूप, असं ती म्हणते की मी खूप जवळची आहे. परंतु झालंय असं की तुला इथे या कार्यक्रमात बोलावलं की तिने काय कानाला खडे लावलेत हे तिला ठासून सांगायचंय, एक प्रकारचा सूडच उगवायचा आहे. हाय शिरू. नेहमी मी चला हवाई उद्यामध्ये येते तेव्हा तू माझी पोल खोलत असतेस, तर मी वाटच बघत होते की तू कधी एकदाची कानाला खडामध्ये येते आणि मी तुझी पोल खोलते. वेल शेरूच्या बाबतीत माझ्याकडे 2 गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत मी कानाला खडा लावलाय. एक तर तिच्यासारखा वेंधळेपणा, म्हणजे विसरभोळेपणा आपण म्हणूयात.
शेरू ही मुलगी सतत साईबाबांना सतत उचक्या लागत असतात असं मला वाटतं की ते जिथे कुठे असतील तिथे सतत शेरू साईबाबा माझा मोबाईल, साईबाबा माझा गॉगल, साईबाबा माझी पर्स, असं सगळं शेरू करत असते. सतत गोष्टी जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे ती विसरत असते. तर ह्या एका गोष्टीच्या बाबतीत कानाला खडा. शेरू, आपल्या ह्याच्या ट्रिपचं काय झालं ग? लोणावळ्याच्या ट्रिपचं, किंवा आपण एकत्र दुबईला जाणार होतो त्याचं काय झालं? किंवा गोव्याला तर आपण बरेच वर्ष प्लॅन करतोय ना, तर त्याचं काय झालं? तर मला शेरूच्या या गोष्टीच्या बाबतीत सांगायचंय. श्रेया ही स्वतःच खूप ट्रिप्स प्लॅन करत असते. कुठे जायचं, कुठे राहायचं, काय खायचं, काय काय करायचं, मग कुठले कपडे घेऊन जायचे, असं सगळं ती प्लॅन करते. ग्रुपवरती सगळं शेअर करते आणि आमची डेट ठरते. त्या डेटच्या दिवशी आता जसे आम्ही पुण्यातनं निघणार असतो, काही जण नाशिकवरनं, काही जण मुंबईतनं असे निघणार असतो आणि मग आपण म्हणतो ना की मी 10 मिनिटात निघते. तर मी 10 मिनिटात निघाल्यावरती श्रेयाचा एक फोन कॉल येतो की गाईज आय एम सो सॉरी, आय कांट मेक इट, माझा असा प्रॉब्लेम झाला आहे. कधी कधी तर ती फोनही नाही करत. शी एंड्स अप सेंडिंग अ मेसेज ऑन द ग्रुप. तर इतकी वाईट ती आमच्याशी वागते आणि आम्हालाही वागवते. की जे तिने सांगितले की ऐन वेळेला मी टांग देते ते मी करते, कारण मला जायची खूप इच्छा असते. त्याच्यामुळे मी सगळं जुळवून आणते, सगळे बुकिंग पासून सगळं मी करते आणि ऐन वेळेला करते सगळं तू. हो, सगळं. ती म्हणाली ना सगळं, अगदी कपडे काय घालायचे, मी कुठल्या स्पॉटला जाऊन काय खायचं वगैरे हे सगळं R&D करून मी सगळं जमवते. आणि जायच्या दिवशी, आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी वगैरे काहीतरी बिनसतं. सो कानाला खडा. व्यवसायात तुझे अनेक मित्रमैत्रिणी आहेत, मित्र जास्त आहेत. मित्रांच्या बाबतीत तू प्रामाणिक असतेस, म्हणजे असतेस का? म्हणजे कशाच्या बाबतीत? आता काय की माझे इतके इथे सगळंच मी तोंडावर पडते, त्याच्यामुळे आता मी खूपच घाबरले. नाही, काय होतं ना की एक आहे मैत्रीण तुझी, ती म्हणते की जरा काही आमच्या हातून चूक झाली की सुसाट वेगाने ती बातमी पसरवते. जर आम्ही ठरवलं तिचं हे सगळं, हे हरवलं ते हरवलं तर काय होईल? श्रेयू, आय लव्ह यू अ लॉट. आय एम व्हेरी हॅपी की आज एक मैत्रीण म्हणून मी तुझ्यासाठी व्हिडिओ पाठवू शकते. आणि आता कानाला खडा. सगळ्यात पहिली गोष्ट श्रेयाची म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. सो आम्ही अशा छोट्या छोट्या ट्रिप्सवर तर जातच असतो, पण रिसेंटली माझं सौभाग्य होतं की मी तिच्याबरोबर गोवा ट्रिप करू शकले. सो आम्ही गोव्याला गेलो होतो. खूप गरमी होती, खूप उकाडा होता, घाम येत होता खूप, पण तरीही आम्ही गोवा असं करत गेलो. आणि तिकडे गेल्यावर गोवा फोर्टला जायचं होतं, पण खूप ऊन असल्यामुळे आम्ही सगळे होतो की नको जाऊया ना. पण श्रेयाचा उत्साह की मला दिल चाहता हेचा जो सीन होता, तिकडे मला फोटो काढायचा आहे, या उत्साहात ती आम्हाला सगळ्यांना तिकडे वरपर्यंत उन्हात घेऊन गेली. घामाने आम्ही सगळे थपथपलेलो होतो घामाने. पण तरीही श्रेयाचा उत्साह म्हणजे शी वॉज क्लिकिंग सेल्फीज, शी मॅनेज टू क्लिक फोटोज, ब्युटिफुल पिक्चर्स इन द गरमी. आणि तिने स्वतःनी फोटोज नाही काढले, तिने आमच्याबरोबर सुद्धा फोटोज काढले आणि तिने आम्हाला सुद्धा फोटो काढायला लावले. सो कानाला खडा. यापुढे जर श्रेयाबरोबर जायचं असेल कुठल्याही वेकेशनला तर उन्हाळ्यात जायचं नाही, कारण उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा कुठलंही वेदर असो, ती नाही जर का ठरवलं की मला ह्या ठिकाणी फोटो काढायचे तर ती काढणारच काढणार. आणि शी मेक शुअर दॅट एव्हरीबडी क्लिक्स पिक्चर्स. सो तिच्याबरोबर वेकेशनला जायचं असेल तर एकतर मनाची तयारी करा, नाहीतर काहीतरी कारण देऊन एका वेगळ्या सीझनमध्ये किंवा कम्फर्टेबल सीझनमध्ये जा. सॉरी श्रेया, बट खरंच तिचं म्हणणं बरोबर आहे. आता ती जरा जपूनच बोलते. आणि नाही, काय माहिती आहे ना, हे जे व्यसन आहे फोटो काढायचं, त्यावर वेळीच इलाज झाला पाहिजे. अरे इतकं सुंदर ते तो गोव्यातला फोर्ट रे,
तर तिथे छान सिनिक आहे सगळं. एवढंच होतं की तिथलं रस्त्याचं काम चाललेलं असल्यामुळे तो रस्ता वरपर्यंत खूप आता जायला त्रासदायक झालाय. तर मी त्यांना म्हटलं की आपण फिरायला आलोय ना, मग हे सगळं करायला लागेल. हॉटेलमध्ये बसून काय तुम्ही करणार आहात? हॉटेलमध्ये बसायचं, मुंबईत बसलो मग ऑल द वे कशाला आलोय, असं माझं म्हणणं होतं वगैरे. सूर्याकडनं शक्ती मिळते पण त्याच्या जवळ जायचं नसतं ना, ती आहे तिथूनच घ्यायची असते ना. त्यांना सगळ्यांना मला अजूनही ते चित्र आठवते. बिचारे धापा टाकत टाकत माझ्या बरोबर घामा घुमून आणि तिकडे जाऊन असं करून वरती तो शेवटी मी तो मिळवलाच. पण ह्याच्यातली एक पॉझिटिव्ह गोष्ट पण आहे की जे आपण ठरवतो ते आपण मिळवतो. बट एनिवे, आणि हिला तर लाज वाटली पाहिजे. त्या गोव्या ट्रिपला मी गेले, जी तेजूची कंप्लेंट होती. सो सी आय एम बॅलन्स. एक पाऊल पुढे गेलो. येस. किती वर्ष तू? 4-1 वर्ष झाली हवा येऊ द्या करून? हो, 4.5 वर्ष. पुरुष प्रतिनिधी म्हणून ते 5 जण आहेत. हो. आणि स्त्री प्रतिनिधी म्हणून तू एकटी आहेस. पण तू कधीच कुठे कमी पडत नाहीस. काय काय वेळेला तू सरस ठरतेस. ह्याचं क्रेडिट मी ऍक्च्युली त्यांना देते, कारण का ही जी चढाओढ आहे ना ती झालीच नाही कधी. त्याच्यामुळे आय हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ ही भावनाच माझ्या मनात आली नाही. हे छान काम करायचंय, हे आपल्याला दिलंय, त्याच्यात आपल्याला चोपायचंय. सो टुडे ऑल्सो काही झालं की असं वाटलं की थोडी कमी जास्त वाक्य होत आहेत ना की लगेच ते तू घे ना, तू घेते, वो उसके उस पे डालने का वो तू बोल, त्याच्यावर असं ते जे अजूनही आहे ना. पण जेव्हा तुमच्या दोघांचं असतं तेव्हा सगळ्यात सोपं कोणाबरोबर काम करायला? सगळ्यात सोप्पा कुशल आणि भाऊ कदम जो आहे तो एक माणूस बसवतो समोर पाठांतराला. मग तो सगळी वाक्य त्या रूममध्ये बसून स्क्रिप्ट बाय हार्ट करणे काय असतं ते तो अजूनही करतो आणि ते त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. सो भाऊचं कसं आहे, लगा तो मटका, आज आली वाक्य तर आली, म्हणजे मग नथिंग लाईक दॅट. आणि जर भाऊची काहीतरी झोप बीप झाली नसेल अँड इफ ही इज इन सम अदर झोन, मग आपण फक्त वाट बघायची की भाऊ आत्ता देशील का वाक्य क्यूच भाऊ. पण भाऊसारखा भाऊच आहे, त्याच्यावरती मला असं वाटतं एक त्याला मिडास टच तो हे झालेला आहे. व्हॉट एव्हर ही टचेस टर्न्स इन टू गोल्ड. तसा तो एक दैवी कला प्राप्त झालेला आहे. हात फिरतो ना असा, तसा त्याच्यावर हात फिरला आहे. आणि देर इज नो कॉम्पिटिशन टू भाऊ कदम. त्याच्यामुळे सांगायचा मतितार्थ हा की माझ्या मनातच ते कधी आलं नाही की वी हॅव टू प्रूव्ह समथिंग. त्याच्यामुळे ते आपोआप होत गेलं आणि हे सगळे माझा हात धरून धरून मला पुढे घेऊन जात आहेत त्यांच्याबरोबर. आपण आयुष्यभर शिकत जातो. काही लोक शिकत नाहीत, काही लोक शिकतात. बहुसंख्य लोक शिकतात, त्याच्यापासून काहीतरी धडा घेतात. तूही आयुष्यामध्ये काही चुका नाही म्हणा, पण काही गोष्टी अशा ज्या करायला नको होत्या त्यावेळेला केल्या. किंवा कधी कधी असं वाटतं की नाही हे सांगायला पाहिजे होतं, खरंच माफ करा. कधी कधी असं वाटतं की आईबाबांच्या बाबतीत त्यावेळेला आपण बोललो पण आता तेव्हा नाही बोललो, तेव्हा राहून गेलं. आता हा मंच आहे, जे काही मनामध्ये राहिलंय ते तुला काही सांगायचं की काही बाबतीत कानाला खडा आयुष्यात त्या गोष्टी करणार नाही. 2 गोष्टी मी सांगेन की माझे बाबा आज ते आले नाही आहेत बिकॉज ही इज कॅमेरा शाय, त्याच्यामुळे ते त्यांना काय बोलायचं कसं बसायचं इथपासून त्याचं आहे. सो सगळे आलेच आहे. आय मिस हिम टुडे. पण माझं 10वीचं वर्ष असताना बाबांची बायपास सर्जरी झाली आणि ह्या लोकांनी माझी परीक्षा चालू होती त्याच्यामुळे त्यांनी जसं सांगितलं की थोडंसं सिरियस आहे बट इट्स ओके. म्हणजे एवढं बायपासपर्यंत वगैरे मला सांगितलं नव्हतं आणि दॅट केम ॲज अ शॉक, कारण का तोपर्यंत आयुष्य एकदम सुरळीत चाललं होतं. बाबांचं ते झाल्यानंतर मला रिअलाईज झालं की रिलेशनशिप्स, मग ती आईबाबांची असू देत, बहीण भावाची असू देत किंवा कुठलीही, त्या आपल्याला खूप अशा बाय द वे घेऊन चालणार नाही आहेत बिकॉज दॅट इज इम्पॉर्टंट. त्याच्यावरच आपल्या आयुष्याची सगळी धूर आहे. बाकी पैसे आपण कमवू, काम आपण मिळवू, सगळंच करू, पण ह्याच्यातलं काही जर पटकन मिस झालं तर त्याला काही रिप्लेसमेंट नाही आहे. तसाच सेम एक किस्सा माझ्या मामाच्या बाबतीत झाला जस्ट 2 months बॅक. म्हणजे आईबाबांची ॲनिव्हर्सरी होती आणि 30 तारखेला आणि ही कॉल्ड अँड सेड अगं मी तर विसरलो, मला ते काय श्रेयानी आता फोटो बिटो टाकलेत. तर ही त्याची मुलगी ती म्हणाली की फोटो तू विसरलाच तुझी ॲनिव्हर्सरी. म्हणून त्याने हा फोन त्याचा झाला 11:15 वाजता वगैरे. आणि दुसऱ्या दिवशीची 3 वाजताची गोष्ट आहे दॅट वी गॉट अ न्यूज दॅट ही इज नो मोर. तर फॉर अस
तेव्हा पुन्हा एकदा मला ते रिअलायझेशन झालं की सगळं छान चाललंय मस्त, शूटिंग मस्त, काम हे ते आणि इंटरव्ह्यूज आणि फोटो आणि फॅन्स अँड ऑल ऑफ दिस, अँड देन देर कम्स अ टाइम की तुम्हाला असं कालपर्यंत आपल्याबरोबर म्हणजे 24 तास पण झालेले नाही, 12 तास पण उलटले नाही आहेत, तो माणूस धडधाकट तुमच्यावर फोनवर बोलतोय, ॲनिव्हर्सरी काय जेवताय, कुठे गेलायत, आणि ही इज नॉट देअर. तेव्हापासून मी मम्माला एक गोष्ट सांगितली की मी पण खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे, पटकन काहीतरी बोलते, कोणाला रागवतो आपण, काही गोष्टी आपल्या बाबतीत मनासारख्या झाल्या नाहीत किंवा काय. तर मी आईला म्हटलं की ह्याच्या पुढे म्हणजे मामाचं जे झालंय त्याच्यानंतर आय हॅव डिसाइडेड टू फॉरगिव्ह एव्हरीबडी. शब्द जपून वापरा. ॲब्सल्युटली. आणि म्हणजे कानाला कळलं की शक्यतो कोणाला दुखू नये, आणि आपल्याला जर असं वाटलं की अरे इसने ये करना चाहिए था यार, तर जस्ट लेट गो. आणि शक्यतो शब्दातनं आणि आपल्या वागणुकीतनं कुणीही दुखावला गेला जाऊ नये ह्याची आपण काळजी घ्यावी. आणि तसं जर मी आत्तापर्यंत करत असली तर आत्ता मी कानाला खडा लावलेला आहे की असं मी पुन्हा वागणार नाही. खरं. आणि आता मी म्हणू शकतो की तू खरंच मूलतः गंभीर आहेस. आपण सगळे इथे आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि झी मराठीतर्फे एक छोटीशी भेट. आजच्या भागातनं एक गोष्ट मी लक्षात ठेवणार आहे. कानाचे खडे हे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला चुकलेले नाहीत. जिच्या साथीने तुम्ही आयुष्यातले खड्यासारखे कठोर क्षण हसून हसून पचवता, तिच्याही बाबतीत आईपासून ते सख्या बहिणीपर्यंत, मैत्रिणीपासून ते नवऱ्यापर्यंत सगळ्यांनी कानाला असंख्य खडे लावलेले आहेत. आता तुम्ही एक काम करा, पुढच्या भागात मी तुम्हाला भेटेपर्यंत तुमच्याही बाबतीत अनेकांनी कानाला लावलेले अनेक खडे तुम्ही गोळा करा आणि ते फोडण्याचा प्रयत्न करा. भेटूया याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पावर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स नेरलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पूच्या पुढच्या भागात भेटूया.